रिपब्लिकन चळवळीचे ज्येष्ठ नेते दिवंगत पॅन्थर शंकररावजी काकळीज यांचं अल्पशा आजारानं दुःखद निधन झालंय। आंबेडकरी चळवळीच्या लढाऊ नेत्याला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत तसंच रिपाईचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक रोड जेल रोड येथील मातृभूमी प्रबोधिनी समिती मैदान या ठिकाणी सर्वपक्षीय शोक सभेचं आयोजन करण्यात आलं। शोक सभेत सर्वपक्षीय नेते कार्यकर्त्यांनी शंकरराव काकळीज यांना भाषणातून श्रद्धांजली वाहिली आणि त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रकाशजी लोंढे, युवक जिल्हाध्यक्ष अमोल पगारे, माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार राहुल डिकले, सरोजा हिरे, व्यापारी बँकेचे ज्येष्ठ संचालक दत्ताजी गायकवाड, निवृत्ती आरिंगळे, गणेश गीते, अविनाश शिंदे, प्रसाद जामखिंडीकर, माजी नगरसेवक संजय भालेराव, संजय साबळे, भैया मनियार, गौतम सोनवणे, राजाभाऊ पगारे, श्रीकांत भालेराव, शांताराम बागुल, भारत निकम, संदीप काकळीज, समीर शेख, दिलीप नरवडे, रामबाबा पठारे, भूषण लोंढे, दीपक लोंढे, राजाभाऊ वानखेडे, मनाली जाधव, सत्याबाई गाडे, शांताबाई पगारे, विमलबाई तडवी, माधुरी भोळे, संतोष पाटील, विश्वनाथ काळे, फकीरराव जगताप, नितीन चिडे, शशीबाई उनवणे, शेखर भालेराव, आकाश भालेराव, राजाभाऊ अहिरे, चंद्रकांत भालेराव, प्रमोद बागुल, दिनेश दासवानी, सागर शिरसाट आदींसह सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी तसंच संपूर्ण काकळीज परिवार असे असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित। मी काय फार मोठा विद्वान होतो असा अजिबात नाही। का कुणाला वस्ती वस्तीची माणसं माझ्या पाठीशी आहे। बाबासाहेबांची चळवळ चालवणारा मी एक ऍक्टिव्ह कार्यकर्ता आहे म्हणून ती माझ्या पाठीमागे आली। मी किती पुस्तकं लिहिलेली आहेत, मी किती विद्वान आहे असल्या गोष्टींचा विचार न करता मी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला पुढे घेऊन जाऊ शकणारा एक कार्यकर्ता आहे। माझ्या पाठीशी सगळा महाराष्ट्र उभा आहे। नाशिक शहरातले, नाशिक जिल्ह्यातले असंख्य लोक माझ्या पाठीशी उभे राहिले आणि शंकर आपली भूमिका मांडताना लोकांना अत्यंत पटवून द्यायचा। दलित क्रांती ऑफ इंडिया, भारतीय दलित क्रांती संघटना आम्ही का उभं केलेलं आहे। या कॅन्सरची समाजाला काय आवश्यकता आहे। आठवल्यांचं नेतृत्व हे कसं मजबूत आहे, अशा पद्धतीची भूमिका ते सातत्यानं मांडायचं आणि अनेक कार्यकर्ते, लाखो कार्यकर्ते, करोडो कार्यकर्ते या पक्षामध्ये कॅन्सरमध्ये आले। आज तर मला दिल्लीला जाण्याची संधी मिळाल्यामुळे आपला पक्ष देशात एक राज्य असं नाही की त्या ठिकाणी पक्ष नाही। नागालँड असेल, मणिपूर असेल, मिझोराम असेल, आसाम असेल, त्रिपुरा असेल, अरुणाचल प्रदेश असेल, मेघालय असेल, दादरा नगर हवेली असेल, दीव दमन असेल, अंदमान निकोबार असेल, लक्षद्वीप असेल, सगळ्या राज्यामध्ये आपला पक्ष जाऊन पोहोचलेला आहे। रिपब्लिकन पक्ष जो आहे तो ज्या ठिकाणी नव्हता त्या ठिकाणी मला पक्ष पोहोचवण्याची संधी मिळाली। शंकर सारखा कार्यकर्ता अत्यंत ऍक्टिव्हपणे माझ्या पाठीशी उभा राहिला शेवटपर्यंत। अनेक अडचणींना तोंड देत देत तो माझ्यासोबत राहिला। कौटुंबिक अनेक अडचणी त्याच्या समोर असल्या तरी पॅन्थरच्या मुवमेंटची तो एकनिष्ठ राहिला। आता होईल खुदा अन्याय करतील तर दायकाळी सोडेल, फाडून टाकेल, नावाचा आपला तर ही घोषणा आमच्या नसा बिंदूची। मग त्या ठिकाणी आमच्या जातीचा जरी माणूस असला तरी आम्ही त्याला सुद्धा सोडलं नाही। अन्याय करायचा नाही, अन्याय सहन करायचा नाही या भूमिकेतून त्यांच्या चळवळीमध्ये शंकरराव काकळीजांनी आम्ही पुढे घेतल्या। बरबाद झाला आमच्या विषयीचा। आम्ही नोकऱ्या सोडून बाहेर पडलो। 20-30 वर्षापूर्वी 30-40 हजाराच्या नोकऱ्यावर बाहेर पडलो। या वाघिणीला आम्हाला कधी भाऊ सांगता येत नाही, कधी एवढा जिल्हा पोलीस व्हॅन नेऊन टाकायच्या आम्हाला कळतच नव्हतं, आम्हाला जवळ ठेवतच नव्हतं। आणि अशा चळवळीचा हा योद्धा नोकरी सोडून बाहेर पडला। आम्ही नोकरी सोडून बाहेर पडलो, काही प्राप्त नको आम्हाला, काही नको, पण चळवळीसाठी आम्हाला डीएड कॉलेज दिलं होतं साहेबांनी मंत्री झाल्यानंतर। फक्त ह्या माणसाच्या पायाला बेरी कशाला, ती काम कशाला, काय नांदगावला बोलवलंय, मनमाडला बोलवलंय, सिन्नरला बोलवलंय, येवल्याला बोलवलंय, तालुक्याच्या कान्या कोपऱ्यात फिरत असताना
हे कामकाज करायला कुठं वेळ त्यात काही भेटले आम्हाला माणसाकडेच हा काही लालची माणूस नव्हता. त्याला लालूच जर असती तर नोकरी सोडली नसती. आज एखादा एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून रिटायर झाला असता. तो चळवळीमध्ये काम करत असताना आम्ही मागं वळून कधी बघितलं नाही. हिंमत जर बघितली शंकर कळवळीची, पण तू उंची म्हणतो ना आपण, कीर्ती छोटी पण मूर्ती छोटी पण कीर्तिमान. एखाद्याला अनामारी करायची दोन दोन जारी पडत जातो, काही कल्पना येत नाही. कुठं जर अन्याय अत्याचार झाला, जर मारामारीची वेळ आली तर पहिलं काम होतं प्रकाश मध्ये कोणातरी फटका टाकला की माझ्या नंतर माझ्या 5-6 वाजरी धरायच्या आणि मग शंकर त्याकडे समजून सांगायला सर्वांना. नंतर अशी सुरुवात झाली की जेव्हा खेड्यापाड्यात 2-4 गट पडले आमचे, यांनी इकडे जायचं तिकडे जायचं, मग दुसरी डेअरिंग कोण करेल तर शंकरराव काकळेच. आम्ही सांगितलं थोडं थांबाव, आम्ही करू आम्हाला कळू द्या. नाही मी पण. आणि अनेक ठिकाणी अशा वेळ आली का 5-5, 6-6 फुटाच्या व्यक्तीला शंकररावने सुरुवात केली. मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड.